टी आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं आणि भरतीचा दुसरा दिवस होता आणि या ठिकाणी ज्या या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं. तर तुमचा जिल्हा कोणता आहे? धुळे. तुमचा पण धुळे जिल्हाच आहे काय? तर बा धुळे जिल्ह्याचा ग्राउंड होतं. तर 17 नोव्हेंबरला या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आणि हे 17 नोव्हेंबरपासूनच या ठिकाणी विद्यार्थी आले आहे. आणि टी आर्मी रॅली भरतीचा देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे, एका बॅचमधून किती मुलं रनिंगसाठी घेत आहे, ॲक्सिलेंटसाठी काय टाईम भेटत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी काय टाईम भेटत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवत आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की असेच आपण डेली अपडेट या ठिकाणी देत असतो. तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड जे 17 नोव्हेंबरला झालं, तर रात्री किती वाजता तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते? रात्री 3 वाजता. रात्री 3 वाजता आहे ना. आणि 3 वाजता जेव्हा इथं फक्त बसून ठेवल्या जात आहे, हो. किती वेळपर्यंत इथं बसून ठेवल्या जातात? 3 वाजतापासून सकाळी 6 ते 7 पर्यंत. सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आहे ना सकाळी. आणि त्यानंतर एंट्री किती वाजता होत आहे गेटच्या अंदर? गेटच्या अंदर तर एंट्री तर रात्री 3 पासूनच 3 पासून होते आहे ना, म्हणजे रांगेनुसार आहे ना. हो. जर समजा तुम्ही 3 वाजता रांगेमध्ये लागले होते तर तुमची एंट्री किती वाजता झाली होती? आमचे आता सकाळी इथून 7 पासून तिकडे ग्राउंडला घेऊन जात आहे. हो, तिकडे गेला आहे ना. आणि डॉक्युमेंट कोणकोणते चेक केला जात आहे स्टार्टिंगला? डोमासाईल, आधार कार्ड. फक्त आधार कार्ड चेक करत आहे काय? आधार कार्ड आणि डोमिसाईल, बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, बस एवढे डॉक्युमेंट आहे ना. आणि हे झाल्यानंतर जर समजा हे 3 डॉक्युमेंट जर नसेल तर कोणाजवळ बाहेर काढून घेत आहे ना. आणि जर समजा असं सांगून येईल पूर्व की वय कमी असले त्यांना डायरेक्ट बाहेर काढत आहे, म्हणते ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट नाही बाहेर काढत आहे ना. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड आहे. आणि त्या ठिकाणी तुमचं रनिंग या ठिकाणी किती वाजता स्टार्ट झाली होती? रनिंग 6 वाजता. 6 वाजता आहे ना. तुमच्या बॅच एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले तुमच्या बॅचमध्ये? तर 250 पोरं रनिंगसाठी सोडले. आणि ॲक्सिलेंटचे किती पोरं घेतले त्यामधले? 4 घेतले. ॲक्सिलेंटचे 4 आणि सेकंड ग्रुपचे नाही, फक्त 4 घेतले होते. फक्त 4च घेऊन घेतले, डायरेक्ट 4 जण आहे ना. फक्त 6 घेत आहे. 6 घेत आहे. काय बॅचला आहे ना. हो. आणि काय पोरं सांगत आहे कोणकोणत्या बॅचमध्ये 150 पोरं सोडत आहे म्हणजे? हा, पण लास्ट मध्ये 150 सोडतात. लास्टला आहे ना. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग साठी काय टाइम भेटत असेल तुमच्या अंदाजाने? टाइम डिपेंड नाही ना. समजा 5 मिनिटाच्या अंदरच घेत असेल ते सर्व. तर अशा प्रकारे जे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया. आणि आणखीन ग्राउंड झाल्यानंतर किती वेळपर्यंत बसून ठेवल्या जात आहे? नाही, ग्राउंड झाल्यानंतर लगेच बाहेर काढत आहे ना. तर अशा प्रकारे. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते तर इथून सेंटर किती दूर आहे? समजा गाडीत तुम्हाला या ठिकाणी नेत आहे तर सेंटर 2 ते 3 किलोमीटर हो काय गाडीत नेत आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आहे ना. आणि ट्रॅक वगैरे कसा आहे? 1600 मीटर ग्राउंड वगैरे चांगला. 400 मीटरचा आहे का ट्रॅक? 600 मीटरचा आहे. 600 मीटर, 2.5 राऊंड मारा लागते ना. तर बस 600 मीटरचा ट्रॅक आहे आणि 2.5 राऊंड या ठिकाणी मारा लागते. अशा प्रकारे या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकचं ग्राउंड झालं. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.